मागील भागामध्ये आपण बघितलं, सगळ्या शांत बसलेल्या होत्या. काय बोलावं ते कुणाला सुचत नव्हतं. त्याने चौघींनाही ओळखलेलं नव्हतं. त्यात त्याचं नाव सौरभ होतं. रुद्रांशचा सौरभ झाला कसा? हा प्रश्न चौघींच्याही मनात रेंगाळत होता. अंजू आतून इतकी अस्वस्थ झाली होती की तिला आत्ताच त्याच्याकडे जाऊन पुन्हा बोलावंसं वाटत होतं. डोळ्यात पाणी नव्हतं, पण आत मन कुठेतरी रडत होतं. आता आईशी बोलून जे काही ते कळेल त्यावरच तिची आशा लागून राहिली होती बस. आता पुढे. अंजू घरात घुसली नाही तेच तिनं शीलाबाईंना फोन लावला. हॅलो शीलाबाई. हॅलो आई. अंजू. मी कामात आहे अंजू. मी येते शीलाबाई. मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना फक्त. ती अगतिक होऊन म्हणाली. आवाज भरून आला होता तिचा. हे बघ, उद्या काय विचारायचं असेल ते विचार. शीलाबाई. आई, मला फक्त मुलाचं नाव सांग. ती पटकन म्हणाली. एका हातात क्रॉस फिंगर केली होती तिनं. नाव? अरे ते सांगितलंच नाही, नाही का मी? सौरभ मोहिते पाटील. त्या म्हणाल्या. तसा अंजूचा चेहरा खाडकन उतरला. पण अंजू. आई. अंजू, मी येतेय सकाळी 10लाच तिथे, तेव्हा बोलू आपण. शीलाबाई. खरंच वेळ नाही अंजू, बोलूयात उद्या, बाय. त्या म्हणाल्या आणि त्यांनी कॉल कट पण केला. अंजूनं हताश होऊन मोबाईल बेडवर टाकला. तिनं समोर पाहिलं, तिघीही तिच्या समोर उभ्या होत्या. तिघींनाही उत्सुकता लागलेली होती. अंजू खाली बघून शीन आवाजात बोलली. सौरभ मोहिते पाटील. काय? तिघीही सोबतच ओरडल्या. मला तर अजूनही वाटते की रुद्रांश सर मस्करी करत असतील. मधू बेडवर बसत म्हणाली. हो, मलाही अगदी असंच वाटत आहे. ईशा पण तिच्या शेजारी बसत म्हणाली. या मस्करीमध्ये ते आईला पण सामील करतील का? अंजूनं पियाकडे बघत विचारलं. नजरेत गोंधळ होता तिच्या. त्या तिघीही एकमेकींकडे बघू लागल्या. पिया अंजू शेजारी बसत म्हणाली. उद्या भेटणारच आहात ना? काय खरं काय खोटं कळून जाईल तुला. आत्ताच का लोड घेत आहेस? कदाचित त्यांचं खरं नाव सौरभच असेल. आई बोलली होती की मी जेव्हा हो बोलेल तेव्हाच ते माझ्याबद्दल मुलाला सांगतील. याचा काय अर्थ समजायचा? अंजूनं अजूनच गोंधळत विचारलं. अगं पण रुद्रांशला तू माहिती आहेस की? पिया म्हणाली. तशी अंजू म्हणाली. पण सौरभला नाही, म्हणून तर आज. तू उगीच विचार करतीयस अंजू, तो रुद्रांशच असणार. पिया तिला समजावत म्हणाली. मग ते असं का वागले आज? तिनं भरल्या आवाजात विचारलं. म्हटलं ना, मस्करी. पिया. तुला खरंच वाटतं आज काय सिच्युएशन होती माहिती आहे ना? अशातही त्यांना हे सुचेल? मला नाही वाटत. अंजू नकारार्थी मान हलवत म्हणाली. डोळे परत भरून आले होते. माहीत नाही. हे बघ, सगळं काय ते कळेल तुला, तेही उद्याच. तोपर्यंत तू फक्त शांत राहण्याचा प्रयत्न कर. पिया तिच्या खांद्यावर दाबून धीर देत म्हणाली. हो, थोडा वेळ दे, सगळं सॉर्ट आऊट होईल. आत्ताच एवढा विचार करून काही उपयोग होणार नाही. मधू लगेच म्हणाली. अंजू मागे भिंतीला टेकत म्हणाली. आय होप तुम्ही बोलताय तसं ते मस्करीच करत असतील. होप फॉर द बेस्ट डिअर. पिया तिच्याकडे बघून हसत म्हणाली. अंजू पण मान हलवत हो म्हणाली आणि थोडंसं हसली. पण तिच्या नजरेतली उदासीनता सुटली नाही त्यांच्या नजरेतून. रात्री सगळ्याजणी जेवण करून आल्या. नंतर अभ्यास करून झोपी गेल्या. अंजूला मात्र झोप येत नव्हती. तिला सारखं जे घडलं ते आठवत होतं. मन सैरभैर झालं होतं खूप. त्यांनी मला ओळखलं पण नाही. या म्हणतात तशी ती मस्करीही असेल. पण मग त्यांचं नाव, तो माणूस त्यांना सौरभ का बोलला? त्यांच्यासोबत आलेला समीर, त्यानं पण ओळखलं त्या माणसाला. तर ते पण हे बोलले की उद्या आम्ही त्यांच्या घरी येणार आहोत. पण मग का केलं त्यांनी असं? ही सगळी मस्करी असेल ना, तर मी सोडणार नाही त्यांना. त्यांच्या मस्करीत झोप उडाली आहे माझी. पण कदाचित त्यांना माहीत नसेल की ते गेस्ट आम्हीच आहोत आणि जे घडलं ती मस्करी नसेल. नुसत्या त्या विचारानेच तिचं काळीज थरथरलं. ती बेडवर उठून बसली. नाही नाही, आधीच काही कमी वाट पाहायला लावली आहे का? आणि आता हे. मला वाटतंय मी जास्तच विचार करतीये. माझं डोकं. तिनं डोक्याला हात लावला. माझी अजून परीक्षा बघू नको रे गणराया, प्लीज. तिनं मनातच गणरायाला विनवणी केली. तिचं डोकं खरंच ठसठस करत होतं. ती बाम लावून पुन्हा झोपली. कितीतरी वेळानं तिला झोप लागून गेली.
सकाळी अंजू 8ला उठली. ती तिचं उरकून शीलाबाई व राजला आणण्यासाठी स्टेशनवर गेली. ती तिथेच वाट पाहत बसली होती. बसल्या बसल्या ती काल जे घडलं त्याबद्दल विचार करत होती. तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तशी ती दचकली. मी आहे दीदी, राज तिच्या समोर उभा राहत म्हणाला. आवाज द्यायचास ना, किती घाबरले मी, ती त्याला दंडावर मारत ओरडली. मारतेस कशाला, तो पण तिला डोक्यात टपली मारत म्हणाला. तू, ती त्याला मारणार तेच शीलाबाई तिथं येत बोलल्या. झालं का तुमचं सुरू? आई, अंजूनं त्यांना मिठी मारली. तिनंच सुरू केलं आधी. आई बघ तूच आता, राज पुन्हा तिला मारत म्हणाला. तसं तिनंही त्याला मारलं आणि शीलाबाईंना बोलली. गप रे राज. बरं अंजू, इथे कुठे चांगला चहा भेटत असेल तर चल बाई, त्या वैतागून म्हणाल्या. हो इथेच बाजूला मिळतो, चल, ती त्यांच्याजवळची बॅग घेत बोलली. ते तिघेही मग चहा पिण्यासाठी एका स्टॉलकडे गेले. तुला बायोडाटा पाठवायचा राहिला बघ, राजच्या मोबाईलमध्येच आहे, शीलाबाई चहा घेता घेता म्हणाल्या. राहू दे ताई, तुला पसंत आहे ना मुलगा, अंजूने त्यांना विचारलं. हो, मुलाबद्दल सगळं सांगितलं त्यांनी. फोटो बघितल्यावरच तुझ्यासाठी जाम आवडला होता मला, आणि ती माणसं खूप चांगली वाटली बघ, त्या भारावून म्हणाल्या. पण दीदी, नेहमी वाद घालत असतेस आणि यावेळेस तुला हा मुलगा फक्त फोटोवरूनच आवडला, तिला विचारलं. तिला काय बोलावं सुचेना. हो, ते फोटोमध्ये पर्सनॅलिटी तर चांगली वाटली, आता समोरासमोर पण बघूच आपण, ती कसं तरी हसत म्हणाली. आज तू काय ते बघून घे, त्याच्यासोबत बोलून घे, त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मान्य असेल आम्हाला, हो ना आई? राज आधी अंजू आणि मग आईकडे बघत म्हणाला. हो, तुझ्या मनाविरुद्ध तर काही होणारच नाही, पण तू हो बोलशील असं स्थळ आहे, त्या अंजूच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या. ती फक्त हसली. तिघेही नंतर तिच्या रूमवर गेले. या तिघीही शीलाबाईंनी आणलेल्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत त्यांच्यासोबत गप्पा मारत बसल्या. मध्येच राजला कॉल आला. त्याने मोबाईल शीलाबाईंकडे दिला. थोडंसं बोलून त्यांनी कॉल कट केला. त्या अंजूकडे बघत म्हणाल्या. कार पाठवतायत ते 11 वाजता आपल्यासाठी. अगं आपण गेलो असतो ना, ती भुवया जुळवत म्हणाली. मी पण बोलले, पण अहिल्याबाई ऐकायलाच तयार नव्हत्या. म्हणे आपण अजून त्यांना आपलं मानलं नाही. मग हो बोलले, जाऊ देत, त्या सुस्कारा सोडत म्हणाल्या. बरं, तुम्ही दोघेही करा आरामात मध्ये, मग जाऊ, अंजू त्यांच्या बॅग्स आतल्या खोलीत नेत म्हणाली. ते दोघेही आत जाऊन थोडा वेळ झोपले. इकडे या चौघीही गप्पा मारत बसलेल्या होत्या. चल, आज मी मस्तपैकी तयार करते तुला, ईशा उठत म्हणाली. कोण तू? नको तू बस, मधू तिला बसवत म्हणाली आणि अंजूजवळ बसत म्हणाली. मी करते हिला तयार, आज मस्त सागरवेणी घालते, हिच्या केसांना खूप शोभून दिसेल. ओ मॅडम, सागरवेणी घालणार का तू? केस पाहिलेस का तिचे? पिया मधूकडे बघत हसून म्हणाली. अंजूचे केस खांद्याच्या खालीच होते. शांत बसा तुम्ही, मी सरळ पोनीटेल घालते. अंजू ड्रेस घेत म्हणाली आणि बाथरूममध्ये गेली. तिच्या नाराजीचा सूर बघून तिघींचंही तोंड पडलं. अंजू चेंज करून आली नाही तेच पियानं तिला बेडवर बसवलं. ईशा लगेच तिचे केस विंचरू लागली. काय चाललंय हे? तिनं गडबडून त्या दोघींकडे बघत विचारलं. गप्प बस आणि आम्हाला आमचं काम करू देत, ईशा तिच्यासमोर मेकअप बॉक्स ठेवत म्हणाली. मी काही मेकअप करणार नाहीये, मी काही लग्नामध्ये नाही चाललीये, अंजू तिचं तोंड हातानं झाकत म्हणाली. अगं थोडासाच, सिम्पल टच ओनली, ईशा तिचा हात बाजूला करत म्हणाली. मध्येच अंजू केसांना हात लावत ओरडली. हळू कर ना, सॉरी सॉरी, अशी बस, पिया अंजूची हेअरस्टाईल करत म्हणाली. तिघींनी तिला मस्त तयार केलं. हाय मेरी जान, आज तर रुद्रांश गेला कामातून. दिल ले गई ले गई, दिल ले गई ले गई, ईशा गालावर हात ठेवून गात म्हणाली. तितक्यात शीलाबाईंनी तिथे येत विचारलं. कोण जाईल कामातून? चौघीही स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांनी ऐकलं तर नाही ना याची भीती वाटू लागली. सौरभ, अंजूला पाहून तो कामातून जाईल आज, असं बोलत होती ती, पिया पटकन सावरत म्हणाली. त्यांनी अंजूकडे पाहिलं. त्या तिच्या जवळ येत म्हणाल्या. किती गोड दिसतेस, खूप वाट पाहिली या दिवसाची, नजर न लागो कुणाची. त्यांनी तिच्यावर दोन्ही हात ओवाळून बोटं मोडत तिची दृष्ट काढली. माझ्या लेकीला बघितल्यावर खरंच मोहिते पाटलांच्या मुलाचं काही खरं नाही, त्याही हसून म्हणाल्या. अंजूने लाजतच त्यांना मिठी मारली. आई, कार आलीये खाली त्यांची, राज तिथे येत म्हणाला. आले पण का?
तू तोंड धू पटकन जा, तोपर्यंत आम्ही खाली जातो. त्या त्याला म्हणाल्या. आई तू जा, मी राजसोबत येते, अंजू त्यांना म्हणाली. लवकर या दोघेही, राजला पिशवी आणायला सांग. असं बोलून त्या खाली गेल्या. अंजू बेडवर बसली. पिया अंजू शेजारी बसत म्हणाली. खरंच यार, ईशा आणि मधू सोबतच म्हणाल्या. अंजू काहीच बोलली नाही. तिचं बारीक झालेलं तोंड बघून पियानं तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. काय झालं, एवढी शांत का बसलीस? मला खूप भीती वाटतीये पिया, आज काय होईल, समोर कोण असेल, तिनं टेन्शनमध्ये येत विचारलं. झालं तुझं सुरू? किती विचार करतीयस तू अंजू, ट्रस्ट मी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट बेबी. पिया तिला धीर देत म्हणाली. अंजूने फक्त एक उसासा सोडला. राजने येत विचारलं. तिनं त्याचे मोकळे हात बघून विचारलं. निघायचं दीदी? पिशवी कुठे आहे? अरे विसरलोच, असं म्हणून तो परत आत गेला. हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव, बाकी रुद्रांश काय ते बघून घेईल. पिया अंजूला एक डोळा मिचकावत म्हणाली. ती हलकीशी हसली. राज आला तशी अंजू तिघींना बाय करून खाली गेली. अगं किती उशीर, कधीची वाट पाहते मी, शीलाबाई आल्या आल्या विचारलं. मी तयार होते आई, तुझ्या लाडक्यानी वेळ घेतला बघ एवढा, अंजू राजकडे बघत म्हणाली. नाही ग आई, हिचं ऐकू नकोस, तोही लगेच स्वतःची बाजू मांडत म्हणाला. ऐकू नकोस म्हणजे? अंजूने कमरेवर हात ठेवत विचारलं. तो त्याच टोनमध्ये म्हणाला. गप्पा मारत तू बसली होतीस, तू येत नव्हतास म्हणून, ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. गप्प बसा रे, कुठे पण काय सुरू होता, शीलाबाई वैतागून हळूच ओरडल्या. बघ की आई, राज बारीक तोंड करत म्हणाला. तो अंजूजवळ जात पुन्हा हळूच म्हणाला. आणि अशी भांडू नकोस, नाहीतर आधीच पळून जायचे ते. कोण? तिनं भुवया उंचावत विचारलं. तिकडे बघ, न्यायला कोण आलंय ते, तो मागे इशारा करत म्हणाला. अंजूने तो दाखवत होता त्या दिशेला पाहिलं आणि एकदम शांत झाली. तो मोबाईलवर बोलत होता. आता का शांत बसलीस? आता बोल ना, जिजूंना पण कळू देत तुझं खरं रूप, राज हसत म्हणाला. तिनं त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं. तिनं पुन्हा तिरकी नजर करून तिकडे पाहिलं. मला खूप आवडले सौरभ जिजू, तू आज हो बोलूनच टाक, राज खुश होत म्हणाला. सौरभ? ती स्वतःशीच बडबडली आणि पुन्हा सौरभकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्ण उतरला. आत मनात पुन्हा कालवाकालव सुरू झाली. अजूनच टेन्शन येत चाललं होतं. तिची नजर वर रूमकडे गेली. विंडोमधून त्या तिची ही खाली बघून हसत होत्या. त्या तिघींनीही तिथूनच थंब दाखवत ऑल द बेस्ट केलं. अंजू हसून इशारा करत थँक्यू बोलली. तितक्यात तिथे सौरभ आला आणि शीलाबाईंकडे बघत म्हणाला. सॉरी, तुम्हाला वाट पाहावी लागली, महत्त्वाचा कॉल होता, त्यामुळे इग्नोर नाही करता आला. अहो सॉरी नका बोलू, समजू शकतो आम्ही, शीलाबाई हसत म्हणाल्या. मला तू म्हटलंस तरी चालेल, तो नम्रपणे म्हणाला. तू मला आई म्हणणार असशील तर, त्या त्याच्याकडे हसून बघत म्हणाल्या. तोही होकारार्थी मान हलवत हसला. हसता हसता त्यानं अंजूकडे पाहिलं आणि त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली. त्या गुलाबी ड्रेसमध्ये आणि समोर थोडीशी हेअरस्टाईल करून मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये खूप लोभस दिसत होती ती. गोऱ्यापान चेहऱ्यावर हलकासा मेकअप पण परफेक्ट वाटत होता. तीही त्यालाच बघत होती. त्याच्या डोळ्यातले भाव बघून तिनं लाजत खाली पाहिलं. तो भानावर येत बोलला. तुम्ही? ही अंजू, माझी मुलगी, तुम्ही ओळखलं नाही का? घरचे बोलले असतील ना हिच्याबद्दल, शीलाबाईंनी ओळख करून देत विचारलं. घरचे? नाही, पण मी ओळखतो, काल भेटलो होतो आम्ही, तो अंजूकडे बघत म्हणाला. तुम्ही भेटला होतात? शीलाबाईंनी आश्चर्यानं विचारलं. हो, ते यांनी काल आमच्या पिल्लूला म्हणजे माझ्या भाचीला वाचवलं, तो कौतुकानं म्हणाला. काल? आणि गोव्याच्या भेटीचं काय? अंजू त्याच्याकडे बघून मनातच प्रश्न केला. भयंकर अस्वस्थ झाली आता ती. असा का बोलत होता तो? मनाची तगमग होत होती आता खूप. खूप ब्रेव आहेत या, मला यांना थँक्स बोलायचंच होतं, तो हसून म्हणाला. शीलाबाईंनी तिच्याकडे खरंच या नजरेनं बघितलं. ती मानेनंच हो बोलली. त्यांनी हसून तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. ब्रेव तर असणारच ना, शेवटी बहीण कुणाची आहे, राज कॉलरवर करत म्हणाला. शीलाबाईंनी त्याला डोळ्यांनीच गप्प केलं. सौरभनं हसून विचारलं. या ब्रेव मुलाचं नाव? राज, राज म्हणाला. छान आहे नाव, आपण निघूयात का? घरी वाट पाहत असतील आपली,
तो कारचा मागचा दरवाजा उघडत म्हणाला. अंजू तिकडे वळणार तेच शीलाबाई म्हणाल्या, तू पुढे बस, मी आणि राज मागे बसतो. त्या लगेच आत बसल्या. दुसरीकडून राजही बसला. सौरभने तो दरवाजा लावला आणि अंजूसाठी समोरचा दरवाजा उघडला. तिनं त्याच्याकडे थोडंसं हसून बघितलं आणि ती आत बसली. तिची ओढणी थोडीशी बाहेर आलेली होती. सौरभ ती उचलणार तेच अंजू पण बाहेर वाकली आणि दोघांची टक्कर झाली. आऊच! अंजू डोकं चोळत ओरडली. तिनं त्याच्याकडे पाहिलं तर तो पण डोकं चोळत होता. तो तिच्याकडे बघत म्हणाला, सॉरी, इट्स ओके. अंजू थोडंसं हसून म्हणाली. तिनं तिची ओढणी आत घेतली. त्याने तसंच डोकं चोळत दरवाजा बंद केला. तो त्याच्या सीटवर येऊन बसला. पुन्हा एकदा टक्कर द्या एकमेकांना, मागून राज म्हणाला. या दोघांनीही त्याच्याकडे चमकून बघितलं. ते मूव्हीमध्ये नाही दाखवत का, एकदा टक्कर झाली तर पुन्हा करायची, म्हणजे भांडण होत नाही. तो या दोघांकडेही बघत म्हणाला. अंजू व सौरभने एकमेकांकडे बघितलं आणि हसायला लागले. सौरभ क्षणभर हरवला तिच्या निखळ हसण्यात नि मनमोहक चेहऱ्यात. शीलाबाई पण चान्स घेत म्हणाल्या, तो म्हणत आहे तर करा ना, थांबा मीच. आई! अंजूने मध्येच त्यांना थांबवलं आणि म्हणाली, लगेच काही भांडणार नाही होत आम्ही, नंतर बघू. हो, तुम्ही सीट बेल्ट लावा ना आई, सौरभ पण लगेच म्हणाला. त्या मग त्यांचा सीट बेल्ट लावू लागल्या. राजनं त्यांना मदत केली. अंजूने सौरभकडे पाहिलं तशी त्यांची नजरानजर झाली. तिनं नजर चोळत पुढे पाहिलं. अंजू तिचा सीट बेल्ट काढायला गेली तशी ओरडली. औच! थोडंसं सांभाळून, सौरभ तिच्याकडे बघत म्हणाला. तिनं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात पुन्हा चमक आली होती. ओठावरही थोडंसं हसू खुललं होतं. तिचा रुद्रांशच असं बोलत तर होता. काय झालं, लागलं का? मागून शीलाबाईंनी तिला विचारलं. ती सौरभकडे बघतच मान हलवत नाही म्हणाली. मी लावतो, असं बोलून तो तिच्या पुढून सीट बेल्ट घेण्यासाठी झुकला. अंजूने थोडंसं मागे होऊन त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या खूप जवळ आला होता, इतका की त्याच्या परफ्यूमचा वासही गर्द जाणवत होता. अंजूच्या मनात अगदी ओळखीची भावना फेर धरू लागली आता. तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. बेल्ट काढताना त्यानं तिच्याकडे पाहिलं तशी त्यांची नजरानजर झाली. तो हलकसं हसून मागे झाला. त्याने सीट बेल्ट लावून कार स्टार्ट केली. मागे हे दोघेही एकमेकांना इशारा करत हसत होते. अंजू अजूनही तिरकी नजर करून त्यालाच बघत होती. त्याच्या अशा वागण्यामुळं द्विधा मनस्थिती झाली होती तिची. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. असे का वागत आहेत हे, असं दाखवत आहेत जसं की आधी कधी भेटलोच नाही आहोत आम्ही. किती नॉर्मल वागत आहेत. हे खरंच सौरभ असतील का? पण कसं शक्य आहे? हे तर रुद्रांश आहेत. काही कळत नाहीये. यांची मस्करी अजून चालेल असं नाही वाटत मला. काहीतरी वेगळंच आहे. पण काय? पूर्वी ताईशिवाय पर्याय नाही आता. गेल्या गेल्या त्यांना भेटायला हवं. त्याच काय ते सांगू शकतील. मला जर कळलं ना की ही सगळी मस्करी आहे तर मी चांगलीच बघून घेईन यांना, असा विचार करून तिने थोडंसं रागानं त्याच्याकडे पाहिलं. नेमकं त्याच वेळेस त्यानं तिच्याकडे पाहिलं. ती गडबडली. तिनं पटकन विंडोकडे नजर फिरवली. त्याला तिचं असं बिहेवियर बघून नवल वाटलं आणि हसायलाही आलं. पूर्ण रस्ताभर सौरभ शीलाबाईंशीच बोलत होता. बोलता बोलता तो अंजूकडे सारखा बघत होता. दोघांचीही खूप वेळा नजरानजर होत होती आणि मग थोडंसं हसून ते पुढे बघत होते. सौरभने एका गेटमधून कार आत घेतली. समोर छानसा टुमदार बंगला होता. शीलाबाई व राज भारावून तो बंगला बघत होते. अंजू पण आजूबाजूला बघत होती. तिथे घराभोवती छोटी छोटी फुलझाडे आणि कंपाऊंड साईडला नारळ आणि आंब्याची झाडं लावलेली होती. तिनं बघता बघता बाजूला बघितलं तर सौरभनं तिच्यासाठी दरवाजा उघडलेला होता. तिला थोडंसं कसं तरी वाटलं. ती पटकन खाली उतरायला लागली. नेमका तिचा पाय अडकून ती पडणार तोच सौरभ बोलला, सांभाळून. त्यानं तिचा हात धरून तिला सावरलं. तिला एकदम गोव्याला झालेला रुद्रांशचा स्पर्श आठवला. हलकासा होता पण तिनं मान वर करताच त्यांची नजरानजर झाली. खूपच वेंधळे आहात वाटतं तुम्ही, तो तिला नीट उभं करत म्हणाला. त्याला गालामध्ये हसताना बघून ती म्हणाली, काहीतरीच. तिनं पटकन हात बाजूला केला. त्याच्याकडे एक नाराजीचा कटाक्ष टाकून ती राजजवळ जाऊन उभी राहिली. राजला हसताना बघून तिनं त्याच्याकडे रागाने बघितलं आणि हातावर मारलं. चला, सौरभ तिथे येत म्हणाला. त्यानं दरवाजाजवळ जात बेल वाजवली. हे तिघेही त्याच्या मागे जाऊन उभे राहिले. दरवाजा उघडून अहिल्याबाई समोर येत म्हणाल्या,
या, खूपच वाट पाहायला लावलीत तुम्ही, शीलाबाई हसून म्हणाल्या. अहो आलो होतो, माझ्यामुळे लेट झालं आई. महत्त्वाचा कॉल होता, सौरभ मध्येच म्हणाला. नंतर करायचा सरे, बरं फ्रेश हो जा, त्या त्याला म्हणाल्या. तो आत गेला. हे तिघेही आत आले. त्यांनी अंजूकडे पाहिलं. तिच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवत त्या म्हणाल्या. फोटोत पाहिली त्यापेक्षा खूप सुंदर आहेस हो. थँक्यू, अंजू हसून म्हणाली. ती त्यांच्या पाया पडणार तेच त्या उठवत म्हणाल्या. अगं राहू दे राहू दे, चला बसा आधी. ते सगळेजण हॉलमध्ये गेले. तिथेही तिघे सोफ्यावर बसले. अहिल्याबाईंनी राजला आणलेल्या पिशवीकडे बघत विचारलं. हे काय आणलंत? अहो भाजीपाला आहे, शीलाबाई म्हणाल्या. कशाला आणायचा, इतक्या लांबून आलात, उगीच ओझं झालं ना, अहिल्याबाई काळजीनं म्हणाल्या. इतकं काही नाही हो, आमच्या शेतात आहे तेच आणलंय थोडंसं, शीलाबाई हसून म्हणाल्या. बरं तुम्ही आरामात बसा, मी आलेच, असं बोलून अहिल्याबाई तिथेच बाजूला असलेल्या किचनमध्ये गेल्या. हॉल बघून शीलाबाईंचा चेहरा खुलला. हॉल होताही तितकाच प्रशस्त. छोट्या छोट्या वस्तू अगदी नीटनेटक्या ठेवून तो हॉल सजवलेला होता. अंजूने पाहिलं तर तिथे भिंतीवर एक जागा रिकामी होती. तिथं एखादी फ्रेम असेल याचा अंदाज आला तिला. घ्या पाणी घ्या, अहिल्याबाई पाणी देत म्हणाल्या. शीलाबाई ग्लास घेत म्हणाल्या. अहो मी आले असते ना, अहिल्याबाई बसत म्हणाल्या. अहो पहिलाच दिवस तुमचा इथे, पाहुण्या आहात, तुम्हाला कसं काम? पाहुण्या बोलून परक करत आहात बघा तुम्ही, शीलाबाई त्यांना मध्येच थांबवत म्हणाल्या. बरं राहिलं, तुम्ही अगदी तुमचं घर आहे असं समजून चला मग, त्याही हसतच म्हणाल्या. बाकीचे नाही आहेत का घरात, शीलाबाईंनी नजर फिरवत विचारलं. अहिल्याबाई म्हणाल्या. अहो तानीला अचानक ताप आला. बापरे, जास्त नव्हता ना, काल जे घडलं त्याचा धसका घेतला असणार तिनं, बिचारी तेव्हा पण चांगलीच घाबरली होती. रडून रडून चेहरा सुकला होता तिचा. अंजू काळजीपोटी भरभर बोलून गेली. शीलाबाई व राजनं आश्चर्यानं पाहिलं तिच्याकडे. तिला तिची एवढी काळजी, अहिल्याबाई मान हलवत म्हणाल्या. काळजी करण्यासारखं नाही काही, थोडासाच ताप होता, हे आणि पूर्वी तिलाच घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. काल तू नसतीस तर, देवासारखी धावून आलीस बघ तू, आणि माझ्या पिल्लूला वाचवलंस, तुझे आभार. अहो आभार कसले आई, सॉरी मी तुम्हाला, अंजू बोलता बोलता थांबली. अगं आईच बोल, खूप छान वाटलं ऐकून, खरंच, अहिल्याबाई तिच्याजवळ बसत म्हणाल्या. त्याही तिचा हात हातात घेत म्हणाल्या. माझ्या सौरभसाठी अगदी योग्य मुलगी निवडली पूर्वीनी. अंजूनं त्याच्याकडे थोडंसं घाबरून बघितलं. इथेही सौरभच, तिनं मनातच स्वतःला प्रश्न केला. तिनं खाली मान घातली. मन भयंकर सैरभैर झालं होतं. काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं. दर मिनिटाला हिरमोड होत चालला होता तिचा. त्याला अजून माहीत नाही, पूर्वी आली की मग बोलणार आहोत आम्ही, अहिल्याबाई बाजूला बघून हळूच म्हणाल्या. शीलाबाईंनी त्यांच्याकडे टेन्शन आल्यासारखं बघितलं. टेन्शन घेऊ नका, त्याच्या कालच्या बोलण्यावरून कळलंय की त्यालाही ही आवडली आहे. आज त्यावर शिक्कामोर्तब होईल, अहिल्याबाई त्यांना दिलासा देत म्हणाल्या. चला म्हणजे माझं टेन्शन कमी झालं, शीलाबाई रिलॅक्स होत म्हणाल्या. त्या दोघीही असल्या, पण अंजूला हसावं की रडावं काही कळेना. रुद्रांशचं नावच घेत नाहीयेत हे लोक, पण का? तिला आता अजून भीती वाटू लागली. मनात धडकी भरल्यानं घाम फुटल्यासारखं झालं. तिनं रुमालानं तिचं कपाळ पुसलं. ते बघून अहिल्याबाई म्हणाल्या. बघा असं होतं, तुम्ही बाहेरून आलात आणि मी फॅन पण चालू केला नाही. त्या उठणार तेच राज म्हणाला. मी करतो. त्या हसून परत खाली बसल्या. अंजूला आता कसं तरी होऊ लागलं. तिच्या घशाला देखील कोरड पडली. तिनं तिथला ग्लास पाहिला तर त्यात पाणी नव्हतं. अहिल्याबाई ते बघून म्हणाल्या. पाणी हवं का? थांब मी आणते, तुम्ही बसा. अंजू उसनं हसू आणत त्यांना म्हणाली. तिथं बाजूलाच फ्रीज आहे बघ, त्याही हात करत म्हणाल्या. तिनं होकारार्थी मान हलवली. अंजू चहा ठेवतेस का? शीलाबाईंनी तिला विचारलं तशा अहिल्याबाई कपाळावर हात मारत म्हणाल्या. अरे देवा, चहा पण विचारला नाही मी तुम्हाला, मी आलेच घेऊन. अहो राहू द्यात, अंजू आणेल, शीलाबाई त्यांना हातानंच इशारा करत म्हणाल्या. हो आई, आणते मी, अंजूही हळूच म्हणाली. तिथं किचनच्या बाजूलाच ठेवलंय बघ सगळं, आणि चहाचं पातेलं पण तिथेच आहे, त्या तिला म्हणाल्या. अंजू हो बोलून आत गेली. अहिल्याबाई तिला जाताना बघून हसून म्हणाल्या. लाघवी आहे, लवकरच रुळेल असं वाटतंय.
मलाही तसंच वाटतंय, शीलाबाई हसत म्हणाल्या. त्यांनी विचार केला त्यापेक्षा जास्तच लवकर अंजूने सगळं मान्य केलेलं दिसत होतं. प्रवास कसा झाला? खूप लवकर निघाला असाल ना? अहिल्याबाईंनी विचारलं. हो, शीलाबाई. त्या दोघीही गप्पा मारत बसल्या. राज मोबाईलमध्ये बघत बसला. अगं आई, बाबा आणि ताई आले नाही का अजून? सौरभने मागून जिन्यातून येत विचारलं. नाही, अपॉइंटमेंट न घेताच गेलेत ना, त्यामुळे थोडासा वेळ लागेल त्यांना, अहिल्याबाईंनी सांगितलं. मी जाऊ का? त्यानं बसत विचारलं. तशा त्या म्हणाल्या, अरे येतीलच इतक्यात, हवं तर फोन कर. सौरभने फोन करून विचारलं तर ते निघालेलेच होते. सौरभ मग तिथेच राजसोबत बोलत बसला. अंजू नव्हती तिथं. त्यानं आजूबाजूला वळून बघितलं. ते पाहून अहिल्याबाईंना हसायला आलं. अरे आत आहे ती, काही बोलायचं होतं का? त्यांनी लगेच विचारलं. नाही ग, दिसल्या नाही म्हणून, तो कसं तरी हसत म्हणाला. या दोघी एकमेकींकडे बघून हेतुपूर्वक हसल्या. इकडे अंजू आत किचनमध्ये आली. तिनं फ्रीजमधून बॉटल घेत पाणी पिलं. ती हाताने स्वतःला थोडीशी हवा घालू लागली. खूप अस्वस्थ झाली होती ती. काय होतंय मला? अचानकच गरम का होतंय? ती स्वतःशीच बडबडली. ती तिथं विंडोसमोर जाऊन उभी राहिली. हवा येत होती आत. थोडंसं हलकं वाटल्यावर तिनं किचनवर ठेवलेलं पातेलं घेतलं. ते गॅसवर ठेवून तिनं पाणी गरम करायला ठेवलं. साखर वगैरे घालण्यासाठी ती वळणार तेच तिची नजर एका बाजूला गेली. तिथे एक मोठी फ्रेम उलटी करून ठेवलेली होती. बाहेरची जागा रिकामी आहे, हीच फ्रेम नसेल ना? कोणाची असेल? असा विचार करून अंजूनं ती फ्रेम उलटी करून पाहिली. तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कुणीतरी जोरदार धक्का द्यावा तसा तिचा तोल जाऊन ती मागे किचनवर आदळली. श्वास घशातच अडकला गेला तिचा. सगळ्या अंगाला घाम सुटला. हातपाय थरथरू लागले. डोळेही भीतीनं विस्पारले गेले होते. नाही, असं हे नाही, नाही होऊ शकत, नाही. अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती तशीच धापकन खाली आपटली. पडताना तिचा हात पातेल्याला लागला तसा त्यामुळे ते पातेलंही दणकन खाली आपटलं गेलं. काय पडलं? शीलाबाईंनी किचनकडे बघत विचारलं. भांडं पडलं वाटतं तिच्याकडून. थांबा मी बघते, अहिल्याबाई उठत म्हणाल्या. त्यांनी आत येऊन बघितलं तर अंजू खाली बेशुद्ध पडलेली होती. अंजू, त्या मोठ्यानं ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून हे तिघेही घाबरून आत पळाले. अहिल्याबाई खाली बसून अंजूला उठवत होत्या. अंजू, ए बाळ, अंजू. शीलाबाई पण तिच्याजवळ बसून तिला उठवू लागल्या. त्यांनी पाहिलं तर तिचा हातही लाल झालेला होता. सौरभला या दोघींमुळे पुढे जाता येईना. सौरभ, हिला उचल लवकर आणि बेडरूममध्ये घे आमच्या. मी यांना कॉल करते. डॉक्टरांना घेऊन येतील ते, अहिल्याबाई तिचं डोकं उचलत भरभर म्हणाल्या. सौरभने मग अंजूला उचलून घेतलं आणि तिला बाहेर घेऊन आला. शीलाबाई पण त्यांच्या मागे गेल्या. अहिल्याबाईंनी बघितलं तर गॅस चालू होता. हात भाजला वाटतं तिचा. देवा, त्या गॅस बंद करत म्हणाल्या. त्या वळाल्या तशी त्यांना तिथली फ्रेम उलटी केलेली दिसली. अरे देवा, पोरीनी पाहिलं वाटतं. काय होऊन बसलं हे? असं बोलून त्या पटकन कॉल करण्यासाठी पळाल्या. राजनी त्यांचं बोलणं ऐकलं. तो त्या फ्रेमजवळ गेला. त्या फ्रेमला हार घातलेला होता आणि त्यामध्ये सौरभसारखाच दिसणारा मुलगा पोलिसाच्या युनिफॉर्ममध्ये होता. त्यानं खाली नाव पाहिलं तर तिथे लिहिलेलं होतं, कै IPS रुद्रांश दिनेशराव मोहिते पाटील. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.